नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी डॉट तबडे सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण गणितीय क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या 4 क्रिया आपण कंप्लीट केलेल्या आहेत। 4 नाही, 3 क्रिया कंप्लीट आपल्या झालेल्या आहेत। एक शेवटची क्रिया आपली बाकी आहे, भागाकाराची। तर स्क्रीनवर तुम्हाला काही उदाहरणं दिसतात। अशा प्रकारचे भागाकाराचे उदाहरणं तुम्हाला यायला पाहिजे। साधा भागाकार आहे, हा पण साधा भागाकार आहे, फक्त उभ्या मांडणीने हा साधा भागाकार, दशांश अपूर्णांकाचा भागाकार। आता बघा, अजून एक प्रकारचा भागाकार यामध्ये बाकी आहे, तो म्हणजे अंश आणि छेद म्हणजे अपूर्णांकाचा भागाकार, म्हणजे 3/2 भागिला 8/5 अशा प्रकारचा भागाकार कसा करायचा। तर हा भागाकार आपण 3 उदाहरणं सोडवल्यानंतर बघू। तर बघा, हे 3 प्रकारचे भागाकार तुम्हाला कसे करायचे हे मी आज शिकवणार आहे। तर आपली शेवटची भागाकाराची क्रिया, गणितीय क्रियेमध्ये फक्त भागाकाराची क्रिया ही शेवटची क्रिया बाकी होती। ही क्रिया आज या व्हिडिओमध्ये आपली संपणार आहे। तर बघा, पहिला आपण साधा भागाकार करू की जो 3री 4थी 5वीच्या विद्यार्थ्यांना यायला पाहिजे, म्हणजे साधा भागाकार। आपण याला या भागाकाराच्या चिन्हामध्ये टाकून त्याला भागू शकतो। पण 5वीच्या पुढे 6वी 7वी 8वीला मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांना मात्र भागाकार असा न करता तो या पद्धतीने आला पाहिजे, म्हणजे 2 भागिला 3/62 इथं पण आपण म्हणू शकतो 365 भागिला 5। म्हणजे आपण हा भागाकार असा सुद्धा लिहू शकतो 362 भागिला 2। हा भागाकार आपण असाही लिहू शकतो 365 भागिला 5। अशा प्रकारे भागाकार दिलेला असेल तर त्याची मांडणी अशी करून घ्यायची, किंवा अशा प्रकारचा भागाकार दिला असेल तर असा न सोडता, वरच्या वर्गासाठी असा न सोडता तो या पद्धतीत सोडून, म्हणजे आता हा भागाकार 362 भागिला 2 या प्रकारे त्याची मांडणी करून ती सोडवता आला पाहिजे। तर बघा, सगळ्यात पहिले आपण साधा भागाकार करू, त्याच्यानंतर या प्रकारचा भागाकार करू, आणि त्याच्यानंतर आपण पॉइंट, संख्येमध्ये पॉइंट असणाऱ्या म्हणजेच त्याला दशांश अपूर्णांक म्हणतो आपण, दशांश अपूर्णांकाचा भागाकार करू। तर बघा, भागाकार करताना मात्र पाढेपाठ असणं गरजेचे आहे। पाढेपाठ असल्याशिवाय भागाकार करता येणार नाही। तर पाढेपाठ करण्यासाठी तुम्हाला मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, ज्या दिवशी जी तारीख असेल त्या तारखेचा पाढा वर्ग घन, पाढा वर्ग घन, पाढा वर्ग घन या 3 गोष्टी पाठ करायच्या। पाठ करायला पण सोपं जाईल आणि एका महिन्यामध्ये तुमची संपूर्ण पाढेपाठ होईल। तर बघा, 2च्या पाढ्यामध्ये 3 नाहीये, पण त्याच्या लहान संख्या पाढ्यामध्ये 2 म्हणजे इथं भाग जाईल 1चा, 2 1 3 मधून 2 गेले, उरला 1, वरून घेतला 6चा, 2 8 16 वजा 6 + 6 गेले 0, 1 मधून 1 गेला 0, वरून घेतला 2चा, 2 1 1 2 मधून 2 गेले 0। म्हणजे साध्या पद्धतीने आपण हा भागाकार असा करू शकतो। पण हे बेसिक खालच्या 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा भागाकार यायला पाहिजे। पण वरचे वर्ग जे आहेत, वरच्या वर्गातले जे मुलं आहेत 5 6 7 8 9 10 पर्यंतचे सर्व विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचा भागाकार करणे गरजेचे आहे, आणि तो आपण आता शिकू। 365 भागिला 5 ने अशा प्रकारचा भागाकार करताना मात्र सुरुवात इकडून करायची, एकक स्थानाच्या अंकापासून भागाकाराची सुरुवात करायची नाही। बघा, आपण बेरीज केली, एकक स्थानाच्या अंकापासून सुरुवात केली, वजाबाकी केली, एकक स्थानाच्या अंकापासून सुरुवात केली, गुणाकार केला, एकक स्थानाच्या अंकापासून सुरुवात केली, पण भागाकार करताना मात्र डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे भागाकार करणं गरजेचं असतं। म्हणजे 5ला न भागता 5 सुरुवात 3 पासून करावी लागेल, म्हणजे डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे भागाकार करत चालायचं। तर बघा, 5 या 3ला भाग जात नाही, म्हणून 2 अंक घ्यायचे। जर पहिल्या अंकाला जर एखाद्या संख्येने भाग जात नसेल तर त्या ठिकाणी 2 अंक घ्यायचे। 2 अंक घेऊन जी संख्या तयार होते त्या संख्येला 5 ने भागायचं। तर बघा, 2 अंक घेऊन इथे 36 तयार झाले, 36ला आपल्याला 5 ने भागायचे,
5 7 35, याला कट करायचं, वर 7 द्यायचे, जो भाग गेला तो 5 7 35. 36 मधून 35 गेले, उरला 1. तर हा 1 थोडासा बाजूला लिहा किंवा लक्षात ठेवा, मनात ठेवा. 5 1 आता हा 1, याच्यातून 1 36 मधून 35 गेले, उरला 1. या 1 वर हे 5 घ्या, आता झाले 15. 5 त्रिक 15, हे त्याचं उत्तर. म्हणजेच आपण जर साध्या पद्धतीने हा भागाकार केला तर तो असा येईल 5. पहिल्या अंकाला भाग जात नाही म्हणून आपण 2 अंक घेतले. 5 7 35 अंकाखाली अंक लिहायचे, वजाबाकी केली, 6 मधून 5 गेले 1, 3 मधून 3 गेले 0, वरून घेतला 5चा. 5 त्रिक 15, 0. 5 मधून 5 गेले 0, 1 मधून 1 गेले 0. म्हणजे असं साध्या पद्धतीने सुद्धा आपण हा भागाकार करू शकतो. म्हणजे चला याचं उत्तर आलं 73. आता मेन पॉईंट की जो भरपूर जणांना भागाकार जमत नाही, पण एकदम अतिशय सोपा. आपण जे पहिल्या उदाहरणामध्ये बघितलं की नुसतं अंकांचा गुणाकार केला, भागाकार केला, आपण उत्तर काढून घेतलं, त्याचप्रमाणे हा सुद्धा भागाकार करायचा. भागाकार करत असताना 0.36 आहे, याला 36 करून घ्या, पॉईंट काढून टाकायचा. 0.6 आहे, याचा सुद्धा पॉईंट काढून टाकायचा आणि अंक घ्यायचे आणि अंकांचा याप्रमाणे भागाकार करायचा. 6 1 6 6 6 36, याचा भागाकार आला 6. बघ, आपण जे या 2 प्रकारे भागाकार केला त्याच प्रकारे त्याच पद्धतीने आपण पॉईंटचा भागाकार सुद्धा करून घेतला. पण आता प्रश्न येतो पॉईंटचा. बघा, पॉईंटचा जेव्हा आपल्याला या उत्तरात पॉईंट द्यायचा आहे तेव्हा पॉईंट नंतर अंशामधले अंक मोजा. पॉईंट नंतर अंशामध्ये 1 2, लक्ष द्या, इथे व्यवस्थित लक्ष द्या, हे खूप महत्वाचं आहे. पॉईंट नंतर इथे 2 अंक आहे, 1 2, इथे पॉईंट नंतर 1 अंक आहे, 1 असा लिहून घ्या. मोठी संख्या 2 आहे, लहान संख्या 1 आहे, या 2 मधून 1 काढून टाका, म्हणजे इथे उरले, आता इथे 2 उरणार, 2 राहणार नाही, इथे उरला 1. बघा, वर 2 होते, खाली 1 होते. वरच्या 2 मधून हा 1 काढून टाकला, आता हे 2 राहणार नाही, इथे राहिला 1. खाली हा 1 काढून टाकल्यामुळे खाली राहिले 0. अंशात 1 उरला, छेदात 0 उरले. आता जेव्हा अंशामध्ये 1 पॉईंट उरत असेल, आता हे जे आपण काढले हे होते पॉईंट, अंशामध्ये जर 1 पॉईंट उरत असेल तर उत्तराला पॉईंट द्यायचा, दशांश द्यायचा, म्हणजे उत्तराला डावीकडे दशांश द्यायचा, 0.7. जर हेच उलट झालं असेल, जर हा 1 उरणारा 1 जर छेदात उरत असेल तर या उत्तराला उजव्या बाजूने 0 वाढवायचे. जेवढे अंक इथे उरले तेवढे उजव्या बाजूने 0. अंशात उरलेला असेल तर पॉईंट द्यायचा आणि छेदात उरले असेल तर 0 द्यायचे. बघा, एक उदाहरण इथंच घेतो. हे उदाहरण आपण थोडं कट करू आणि याऐवजी दुसरा भागाकार घेऊ. 0.36 0.006. बघा, अशा प्रकारचा भागाकार आपल्याला आता पाहिला असेल की पॉईंटचा जरी असला तर तो अवघड काहीच नाही आहे. त्यामध्ये पॉईंट काढून सर्व अंक बाजूला लिहून घ्यायचे. वर 0.36 आहे, इथे 36 लिहून घ्या, इथे खाली 6 आहे, 6 लिहून घ्या. 6 1 6 6 6 36, याचं उत्तर आलं 6. आता पॉईंट नंतर वर 2 अंक आहे आणि पॉईंट नंतर खाली 3 अंक आहे. बघा, याच्या उलट इथं 2 खाली 1, इथं वर 2 खाली 3. आता खाली जास्त आहे, या 3 मधून हे 2 काढून टाका, इथं राहील 1, इथं राहील 0. हे 3 इथे राहणार नाही, हे 2 सुद्धा इथे राहणार नाही. आता खाली म्हणजेच छेदामध्ये, खाली म्हणजेच छेदामध्ये 1 उरला, म्हणून याला उत्तराला 1 0 वाढवायचं. उत्तराला काय करायचं, 1 0 वाढवायचं. तर बघा, हा होता पॉईंटचा भागाकार. अंशामध्ये जर एखादा पॉईंट उरत असेल तर उत्तराला असा पॉईंट द्यायचा. छेदामध्ये जर एखादा पॉईंट उरत असेल तर उत्तरावर 0 वाढवायचा.
लक्षात आलं? परत एकदा सांगतो, अंशामध्ये जर एखादा पॉईंट उरत असेल, 1 2 3 कितीही पॉईंट उरत असेल तर उत्तराला डाव्या बाजूला पॉईंट द्यायचे, आणि जर पॉईंट जर छेदामध्ये उरत असेल तर उत्तरावर जेवढे पॉईंट उरले तेवढे त्याच्यावर 0 द्यायचे. तर ह्या अशा प्रकारचा भागाकार सगळ्यांना येईल. आपण याच्या अगोदर इथे जे उदाहरण दिलं त्या प्रकारचं सुद्धा येईल, पण पॉईंटचा भागाकार बऱ्याच विद्यार्थ्यांना येत नाही. तर आपण पॉईंटच्या भागाकाराच्या आणखी काही सरावासाठी उदाहरणं बघू. बघा, 3 प्रकारची 3 उदाहरणं मी भागाकाराची या ठिकाणी देतोय. याला म्हणते दशांश अपूर्णांकाचा भागाकार. तर बघा, 3.6 भागिला फक्त 6, 3.62 भागिला 0.2. पुन्हा एक तिसरं उदाहरण घेऊ आपण, 36 भागिला 0.2. बघा, आता हे तिन्ही भागाकाराची उदाहरणं वेगवेगळे. या भागाकारात वर पॉईंट आहे, इथे दोन्ही पॉईंट आहे, इथं खाली पॉईंट आहे. तर अशा तिन्ही प्रकारच्या भागाकाराची उदाहरणं कशी सोडवायची ते आपण आता बघू. तर बघा, पॉईंट काढून अगोदर संख्या लिहून घ्या. 3.6 म्हणजे 36, इथे 6 जसेच तसे 6 1 6 6 6 36, उत्तर आलं 6. आता पॉईंट नंतर अंक कुठे आहे? एक अंक वरती आहे, खाली काही आहे का पॉईंट? नाही. जर अंशात अंक उरत असेल तर आपल्याला आत्ताच शिकलो आपण की डाव्या बाजूला पॉईंट द्यायचा, उत्तरामध्ये डाव्या बाजूला पॉईंट द्यायचा. अंशामध्ये 1 उरला या ठिकाणी, म्हणून डाव्या बाजूला 1 पॉईंट द्यायचा. म्हणजेच या ठिकाणी 6च्या अगोदर 1 आपल्याला पॉईंट द्यावा लागेल, आणि पॉईंट दिल्यानंतर खालीकडे 0 देऊन द्यायचं. हे त्याचं आलं लक्षात? आता इथे वरती पॉईंट होता म्हणून 1 पॉईंट वर उरला, म्हणून आपण उत्तराला डाव्या बाजूला पॉईंट दिला. इथे मात्र संख्या लिहून घ्या, 362 भागिला 2. पॉईंट काढून आपण पूर्णांक लिहून घेतले. त्याच्यानंतर आता 2 ना आपल्याला भागायचं. 2 ना भागताना मात्र डावीकडून सुरुवात. बे एके बे, 3 मधून 2 गेले, उरला 1, उरला 1. आता झाले 16. बे आठी 16, बाकी उरली 0. बे एके बे, उत्तराला 181. बघा, आता पॉईंट अंशामध्ये पॉईंट नंतर 2 अंक आहे, छेदामध्ये पॉईंट नंतर 1 अंक आहे. आता या 2 मधून हा 1 काढून टाका, म्हणजे इथं राहील 1, इथं काहीच राहणार नाही, इथं राहील 0. हा जो 1 उरला तो कुठं उरला? अंशामध्ये उरला. अंशामध्ये जर 1 उरत असेल तर डाव्या बाजूला काय द्यायचा? उत्तरामध्ये पॉईंट द्यायचा. हे उत्तर, ते डाव्या बाजूला 1 अंक सोडून पॉईंट द्यायचा. पॉईंट 18.1 हे त्याचं उत्तर. चला पुढे. आता बघा, वर पॉईंट नाहीये म्हणून 36 जसेच तसे, खाली 0.2 म्हणून 2 लिहिले आपण. चला, बे एके बे, बे एके बे, उरला 1, बे आठी 16, म्हणजे याचं उत्तर आलं 18. वर एकही पॉईंट नाही, 0. खाली छेदामध्ये 1 पॉईंट आहे, हा 1 छेदात आहे. आता 1 छेदात असल्यामुळे आपण उत्तराला काय देत असतो? 0. छेदात उरले, छेदामध्ये जर अंक उरत असेल तर उत्तराला उजव्या बाजूने 0 वाढवायचे. अंशामध्ये जर अंक उरत असेल तर डाव्या बाजूला उत्तरामध्ये पॉईंट द्यायचे. हे 3 उदाहरणं तुमच्या लक्षात आली असेल. आणखी काही उदाहरणं आपण इथे पाहणार आहे. तर बघा, व्यवस्थित उदाहरण बघायचं. जर अगोदरची उदाहरणं समजली नसेल तर व्हिडिओ थांबवायचा, थोड्या वेळ रिपीट पुन्हा तो व्हिडिओ बघायचा, आणि दशांश अपूर्णांकाचा भागाकार या ठिकाणी आपण क्लिअर करायचा. ओके, आणखी काही उदाहरणं बघू. अजून एक थोडी छोटीशी सोपी पद्धत सांगतो. बघा, 2.36 भागिला 0.2 असं एक आपण भागाकाराचं उदाहरण घेतलं. आता या भागाकाराच्या उदाहरणामध्ये तुम्हाला अजून एक सोपं सांगतो. पॉईंट नंतर पहिले आपण भागाकार करून घेऊ. 236 भागिला 2. हा पॉईंट काढून टाकला, 236 येथे होता, 0.2 इथे 2 घेतले आपण. 2 याला आता भागू. बे एके बे, बे एके बे, उरला 1, 3 मधून 2 गेले, उरला 1,
इथे झाले 16, 2 आठी 16. म्हणजे जर 2 ना 236 ला जर भागलं तर उत्तर आलं 118. आता 118 मध्ये 2 एकी 2, 2 आठी 16 बरोबर 118. आता राहिला प्रश्न पॉईंटचा. सगळ्या विद्यार्थ्यांना एवढा भागाकार जमत असेलच आणि आता जमायला लागला असेल तर पुढे आता राहिला प्रश्न पॉईंटचा. पॉईंट कसा द्यायचा? तर मी जी पहिली पद्धत सांगितली वर इथं घेतो मी उदाहरण 2.36 भागिला 0.2. इथे जर आपण विचार केला तर पॉईंट नंतर 2 अंक आहे, पॉईंट नंतर 1 अंक आहे, बरोबर. वर 2 खाली 1 म्हणून या संख्येतून 1 काढला, इथं राहिला 1, ही संख्या राहिली, इथं राहिला 0, अंशात 1 उरला. आता अंशात 1 उरला म्हणून डाव्या बाजूला उत्तरामध्ये पॉईंट द्यायचा. म्हणजे आपली संख्या 118, डाव्या बाजूला पॉईंट म्हणजे 11.1, 11.8 त्याचं उत्तर. पण असं न करता आपण या पद्धतीने ती सोडू शकतो. बघा पॉईंट काढून आपण इथे संख्या लिहिल्या, त्याचा भागाकार करून घेतला, आलेलं उत्तर इथे लिहिलं. आता बघा पॉईंट नंतर इथे 2 अंक आहे, पॉईंट नंतर इथे 1 अंक आहे. तर या ठिकाणी पॉईंट नंतरचा खालचा 1 अंक वरचा 1 अंक कट करायचा किंवा त्याला इथं कट न करता 6 जरी कट केले असते तर चालते. आता पॉईंट नंतर इथं किती अंक उरला? 1 अंक. कुठं उरला? वरती उरला. जर वरती उरला तर आपण आलेल्या उत्तराला डावीकडे पॉईंट देत असतो. म्हणजे आपण अशी कट सुद्धा आपण ते करू शकतो. ही एकदम सोपी पद्धत. बघा एक तिसरं उदाहरण घेऊ. परत तिसऱ्या उदाहरणामध्ये आपण एकदा भागाकाराची पद्धत समजून घेऊ. 3.66 भागिला 0.3. बघा असं एक उदाहरण आहे. हे काढून टाका, पॉईंट काढून 366 भागिला 3, 3 ने दिला भागा, 3 1 3, 3 2 6, 3 2 6, उत्तर आलं 122. आता बघा राहिला प्रश्न पॉईंटचा. पॉईंट देत असताना एक लक्षात ठेवायचं, पॉईंट नंतर 1 अंक आहे, वरचा 1 अंक कट करा. आता पॉईंट नंतर किती अंक राहिले? 1 राहिले. पण अंशात राहिले की छेदात राहिले? अंशात राहिले. मग अंशात जर एखादा अंक राहत असेल तर अंशात जर अंक राहिला तर उत्तराला डाव्या बाजूला पॉईंट द्यायचा आणि छेदात जर अंक उरत असेल तर उत्तराला उजव्या बाजूला 0 द्यायचा. तर बघा या ठिकाणी आता अंशामध्ये 1 अंक उरला म्हणून आपण उत्तराला एक पॉईंट देऊन घेऊ, एका अंकानंतर पॉईंट देऊन घेऊ, म्हणजे उत्तराला 12.2 हे त्याचं उत्तर. बघा या संपूर्ण भागाकाराच्या पद्धतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, पॉईंट काढून त्याचा भागाकार करून घ्यायचा अंकांचा. पॉईंट काढून अंक लिहायचे, अंक लिहिल्यानंतर भागाकार करायचा, येणार उत्तर लिहायचं. नंतर अशा प्रकारे पॉईंट कट करून सुद्धा तुम्ही पॉईंट देऊ शकतात किंवा अंशातले पॉईंट मोजायचे, छेदातले पॉईंट मोजायचे, वजाबाकी करायची आणि वजाबाकी करून अंशामध्ये जर एखादा संख्या उरत असेल तर उत्तराला डाव्या बाजूला पॉईंट द्यायचे आणि छेदामध्ये एखादा अंक उरत असेल तर उत्तराला उजव्या बाजूला 0 द्यायचे. आलं लक्षात? आता पुन्हा एकदा सांगतो, दशांश अपूर्णांकाचा भागाकार करताना अंशामध्ये जर पॉईंट उरत असेल, पॉईंट उरणं म्हणजे आपण दोन्हीकडचे अंशामध्ये या अशा संख्या लिहून घेतल्या, पॉईंट नंतर 2 अंक आहे, पॉईंट नंतर 1 अंक आहे, अशा संख्या लिहून घेतल्यानंतर त्याची वजाबाकी करून जर अंशामध्ये एखादी संख्या राहत असेल, जेवढे अंक राहत असेल 1 2 3 4, अंशामध्ये राहत असेल तर डाव्या बाजूला पॉईंट द्यायचे, छेदामध्ये जर राहत असेल तर उजव्या बाजूला 0 द्यायचे. अंशामध्ये जर एखादी पॉईंट राहत असेल तर डाव्या बाजूला पॉईंट द्यायचे, छेदामध्ये एखादा पॉईंट उरत असेल तर उजव्या बाजूला 0 द्यायचं. हा नियम लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण गणितीय क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या संपूर्ण 4 क्रियांचा व्यवस्थितपणे 4 व्हिडिओमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. तर सर्वांनी हे व्हिडिओ बघायचे, व्यवस्थित अभ्यास करायचा, सोडून बघायचे, काही सरावासाठी उदाहरणं दिलेली आहे ते सोडवायचे. तर अशा प्रकारे आपण गणितीय क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याच्यावरचे मिक्स उदाहरणं घेणार आहे. मिक्स उदाहरणांचा आपण सोडवण्याचा सराव करणार आहे. तर आज येथे आपण थांबू. भागाकार तुमच्या लक्षात आलेला असेल तर याचे घरी जाऊन थोडेसे 2-4 प्रश्न मी देतोय, तेवढे प्रश्न घरी सोडवायचे, सोडवण्याचा प्रयत्न करायचा.
505.35 5.35 भागिला 0.5 12.8 भागिला 2 432 भागिला 0.002 3.66 भागिला 0.2. बघा, भागाकाराची ही 4 उदाहरणं तुम्ही सोडून बघायचे आणि तुम्हाला नक्कीच आता भागाकार येईल अशी अपेक्षा ठेवतो. इथे आपण थांबू. धन्यवाद.